कुठे जायचं जर म्हटलं ना तर यांना सांगावं लागत नाही, त्यांच्या लगेच तयार होतात बाहेर जाऊन. कुठं चालली? मी पप्पाकडे चालले. गणपती. गणपतीच्या पप्पाला. आणि ज्या दिवशी पप्पाची सुट्टी असेल तेव्हा मुलींचं लगेच चालू होतं की पप्पा आज मला सुट्टी, मग आपण घरातच का बसलो, चला ना कुठंतरी फिरायला जाऊ. आणि मग काय लगेच गाडी काढणार पप्पासुद्धा. मग आम्ही निघालो. पुढे आमच्या एका फ्रेंडच्या घरी गेलो. तिथे आम्ही चहा वगैरे घेतला, नाश्ता पाणी घेतला. आम्ही तर पहिले नकोच म्हणतो घरी जायला, कारण की म्हटलं पुढे जायचं आहे, परत उशीर होईल, कारण की स्टार्टिंगलाच घरी गेलं की मग पुढे टाईमपास होत चालतो. पण ते काय ऐके ना. गेलो आम्ही घरी, चहा पाणी घेतला, मुलांनी नाश्ता वगैरे केला आणि मुलांनी मग तिथं काय गेम्स खेळायला सुरुवात केली. आणि मग काय मुश्किलीने त्यांनाही उठवलं पटकन, कारण की आम्हाला जायचं होतं गणपती दर्शन करण्यासाठी. इंदोरमध्येच गणपती बाप्पाचं खजराना मंदिर म्हणून आहे, तिथं आम्हाला दर्शन करण्यासाठी जायचं होतं खूप दिवसाचं. मग आम्ही शेवटी निघालो. आम्ही चाललो आहे खजराना मंदिरला, हो की नाही? तोंड लागतंय खूप. चांगलं आहे. लागत नाही. हां. मग आम्ही मंदिरामध्ये आलो. मंदिरामध्ये पोचल्यानंतर मन एकदम प्रसन्न आणि एकदम सुखमय वाटलं. सुखमय वातावरण होतं, एकदम शांतिमय. इंदोरमधील खजराना मंदिर हे खूप सुप्रसिद्ध मंदिर आहे. देशातील सगळं श्रीमंत मंदिरांपैकी एक मंदिर समजलं जातं. इंडियन क्रिकेटर जेव्हा इंदोरमध्ये येतात तेव्हा ते बाप्पाचं दर्शन घेतल्याशिवाय जात नाही. आणि इथे बाप्पाला मोदकाचा आणि लाडवाचा भोग लावला जातो. इथले लाडू जे आहेत ना ते कमाल आहेत, कमाल. शुद्ध घीमधले हे लाडू इथले बनवले जातात. आणि इथे आल्यानंतर खरंच खूप पॉझिटिव्ह वाईब्स मिळतात आणि खूप मन असं प्रसन्न झाल्यासारखं वाटतं. आणि इथे या मंदिरामध्ये टोटल 33 देवतांची मंदिरं यांनी बनवलेली आहेत. त्याच्यामध्ये राम लक्ष्मण असेल, शिवजी असेल, माताजी असेल, टोटल 33 मंदिरं इथे आपल्याला पाहायला भेटतील. आणि खूप सुंदर असं मंदिर इथं बनवलेलं आहे. आणि तुम्ही जर कधी इंदोरमध्ये जर आलाच तर नक्कीच तुम्ही या मंदिराला व्हिजिट करू शकता. आणि असं इथं मानलं जातं की ह्या मंदिरामध्ये आल्यानंतर सर्व मनोकामना इथे पूर्ण होतात. तर अशा प्रकारे आमचं सर्वांचं छान बाप्पाचं दर्शन झालं. आणि मी याबद्दलचा पूर्ण डिटेल व्लॉग मी यूट्यूबला लवकरच टाकेल उद्या वगैरे. तर चलो पाहत राहा आपले असेच व्लॉग. तोपर्यंत बाय बाय.